महाराष्ट्र राज्यात सध्या बालकांवरील लैंगिक अत्याचारांच्या घटना वाढत असतानाच महाड तालुक्यात देखील या घटनांमध्ये वाढ होताना दिसून येते। अशीच एक धक्कादायक घटना महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बिरवाडी परिसरात घडली आहे। 12 वर्षीय अल्पवयीन मुलीनं दिलेल्या फिर्यादीनुसार 12 वर्षीय अल्पवयीन मुलगी ही 6वी इयत्तेत शिकत असून खासगी क्लास करता बिरवाडी येथील एका शिक्षिकेकडे जात असे। 75 वर्षीय आरोपी हा वर्ग शिक्षिका याचा वडील असून त्याने 28 जुलै 2025 ते 6 ऑगस्ट 2025 दरम्यान पीडित बालिका ही अल्पवयीन आहे हे माहीत असताना देखील तिला चॉकलेट आणि फूल देऊन गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला। मात्र बालिकेने त्याला प्रतिकार केला। मात्र तरीही 6 ऑगस्ट 2025 रोजी आरोपी जगन्नाथ सुखदेव सूर्यवंशी वय 75 वर्ष यानं 12 वर्षीय मुलीला शिकवणीस गेल्यावर चॉकलेट दिले आणि तुला क्लास नवीन रूम दाखवतो असं बोलून गैरवर्तन केलं। यावेळी पीडित अल्पवयीन मुलीनं धक्का देऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला असतानाही आरोपीनं जबरदस्तीनं गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला। त्यावेळी पीडित मुलीनं टीचरला सांगेन म्हटल्यावर सोडलं। मात्र हा लाजिरवाणा प्रकार मुलीनं घरी सांगितल्यानंतर पालकांनी थेट महाड एमआयडीसी पोलीस ठाणे गाठून आरोपी जगन्नाथ सुखदेव सूर्यवंशी वय 75 आणि मूळ राहणार मौजे कुरे खुर्द तालुका अंमळनेर जिल्हा जळगाव सध्या राहणार बिरवाडी महाड जिल्हा रायगड विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 74, 75, 2, 75, 3 बालकांचं लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 8-12 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय। या घटनेनं बिरवाडी परिसरात संताप पसरला असून आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे। ब्युरो रिपोर्ट कोकण न्यूज मराठी महाड रायगड।